सोलापूर महापालिकेच्या स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर या ब्रीदवाक्याला पालिकेच्या आरोग्य विभागाचा पूर्णतः दुर्लक्ष झालेला दिसतो। सोलापुरातील घनकचरा संकलन विभागाच्या आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे शहरातील रस्ते अक्षरशः अस्वच्छ दिसतोय। शहरात गेल्या महिन्यात एका सामाजिक संस्थेनं कित्येक टन कचरा संकलन केलं असं असतानाही आजही शहरातील अनेक भागात कचरा, अजोरा, मातीचे ढिगारी आणि जागोजागी खड्डे दिसत आहेत। शहराचे प्रमुख असलेला आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आता कामचुकार अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईचा बडगा उगारल्याशिवाय हे कर्तव्य दक्ष बनणार नाहीत। शहरातील प्रभाग क्रमांक 8 व 9 मधील काही सार्वजनिक प्रसाधनगृहाबाबत वृत्त प्रसिद्ध केलं होतं। या पद्धतीने सार्वजनिक प्रसाधनगृह व सार्वजनिक शौचालयाची अवस्था प्रभाग क्रमांक 13 मध्ये दिसून येते। अशोक चौक पोलीस चौकीजवळील प्रसाधनगृह जे फायबरच्या साह्याने आहे त्यामध्ये जाणंही कठीण आहे। यातील परिस्थिती अत्यंत केविलवाणी आहे। ना उभारण्यासाठी जागा आहे, ना वॉश बेसिनला पाण्याची जोड आहे, आत बाहेर अस्वच्छता आहे। तर याच प्रभागातील बोल्ली मंगल कार्यालयाजवळ असलेल्या सार्वजनिक प्रसाधनगृह अक्षरशः बंदिस्त करून तेथील व्यापारी कब्जा करून व्यवसाय थाटला। अशाच पद्धतीने शहरातील अनेक सार्वजनिक प्रसाधनगृहाची अवस्था झाली। बेकायदेशीरपणे या भागातील व्यापारी आपल्या व्यापारी फायद्यासाठी या ठिकाणी येण्यास आणि जाण्यास मज्जाव केला। पालिकेचे संबंधित अधिकारी यांचा या अतिक्रमणाला उघड पाठिंबा दिसतोय। पालिकेचे अतिक्रमण हटाव मोहीम फक्त मुख्य रस्त्यावरच कारवाई करताना दिसतोय। शहरात पालिकेच्या मुख्य रस्त्यावर केलेलं अतिक्रमण काढण्यात पालिका प्रशासनाला अपयश आलंय। पालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेनंतर पालिका आयुक्त महानगरपालिकेच्या प्रशासनातील भोंगळ कारभारावर अंकुश ठेवतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे।